कॉलेजमध्ये ना माणसांपेक्षा जनावरच फिरतायत जास्त. हे बघा बॉटला. हा फोड 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 फोड. तसं नसतं ते प्रेशर लागणार. उठतच नाही कॉलेजला. गाय आता आमच्या एका मित्राने गपला गेलाय. तो काय केला ते सांग. दिवस हाताला हात दुखले तर असे म्हटले म्हणून यांनी एक दोन कोण कोण बोललं तरी एक वेगळी गोष्ट आहे. पण बहीणच बोलली त्याला. डराव आवाज येतो का डोळ्यातून काय माहिती आम्हाला लावताय ते करायला थमचं काहीतरी. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आम्ही निघालो कॉलेजला जाण्यासाठी. तर कॉलेजला जायचं मन तर नाही, पण अटेंडन्ससाठी जिथे जावं लागतं कॉलेजला. तर आता आम्ही रेडी वगैरे झालो. तर आता निघतोय आम्ही आता कॉलेजला जाण्यासाठी. गायज आमच्या कॉलेजमध्ये ना माणसांपेक्षा जनावरच फिरतायत जास्त. हे बघा कुत्रं मांजरं सगळं फिरतात इथं. हायजीन बघा जरा आमच्या कॅन्टीन मध्ये. आता आम्ही सर्व इथं केंद्राच्या राज्य संपलाय. मोदी भारतीय प्रश्न हमखास विचारतात. नवीन वाढलेले कोणते दोन आहेत सांग. तू सांग की आम्हाला. किती होते ना आता किती आहेत? नऊ. पहिले 9 होते ना आता किती आहेत? पहिले 9 होते ना आता किती आहेत? आता 11 आहेत. कसं आहे शिव का आला नाही? किती येत रे? 7 9 आहे. 7 केंद्र 7 आणि कार्य काय BSc वाल्यांना जाऊन नाही. पण तू म्हणला फादर ऑफ फार्मसी खराने लिहिलाय. चला. हा फोड 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 फोड. तसं नसतं ते प्रेशर लागणार. अरे मुझे चक्कर आने लग गया. काय रे फेकलंस. लाईक कर. गाय जात आम्ही विवेकाचे चॅनल सबस्क्राईब करायला लावतोय. कर चॅनल सबस्क्राईब. ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है. ओपन कर फोन. आता बॅगेत ठेवतो. आमचा हा सिअर आहे. पण काय जर का तुम्हाला पंकज पोरगी पण बघायचं असेल ना तर कमेंट करून सांगा. आपण त्याला जिथे बनवूयात. आणि 10 लाख सबस्क्राईबर झाले की ते काम होईल. गाय आता आमच्या विवेक चॅनल सबस्क्राईब केले. दाखव जरा केले का बघू प्रूफ. केले त्याने ब्राईटनेस बघू शकता. हा बघू शकता. आता केले त्याने चॅनल सबस्क्राईब. आता डेली व्हिडिओ बघणार का पण सपोर्ट करणार का? सापितला सबस्क्राईब करायला. सापित सबस्क्राईब कर चॅनल. बोल ना सबस्क्राईब करू असं बोल ना. असं सबस्क्राईब करो बोल ना. ए ध्रुवीन तू बोल. डू सबस्क्राईब. सबस्क्राईब करा. आणि मानेच्या ऍक्टिंग बद्दल काहीतरी सांगा. सजेशन द्या. आता मानेला एक क्वेश्चन विचारायचं मंद पण माने तुला कसं कळलं तुला म्हणलंय ते लगेच त्याला कळतं ना. कोणचं नोटेशन आवाज आला त्याला. बोलायचं आयडी नाही तर आयडीच्या जागी तो गाडीच्या तर चावी घालतो. जलवा है हमारा. जुगाड. तो आयडी नाही पेन. गाईज आज परत एकदा आमचा जो तो एक मित्र झोपलाय तो कोण आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा माने. सोया क्यों है तू? उठ जा. उठ नींद से. जिंदगी में तुझे कुछ बनना है कि ए पंकज बघा झोपलाय तो उठतच नाही. तो कॉलेजला झोपाळू येतो.
कोणता प्राणी असतो? बेडकाचे डोळे बघायचे कधी आम्ही मला? आम्ही बोललो तर एक वेगळी गोष्ट आहे. पण बहीणच बोलली त्याला. बेडके डोळे कसे असतात? मिचके असतात. डराव आवाज येतो का? डोळ्यातून बेडकाचा आवाज. पंखे इकडे वगैरे जरा. नाही, तो मल्टी फंक्शनल आहे. उभयचर आहे तो. पंख्या बघ ना इकडे. तो कोणताच चेर नाही. जलचर वनचर नाही तू उभयचर. काय म्हणतात माणूस? गाईज आता आमच्या एका मित्राने गपला गेलाय. तो काय केला ते सांग. दिवस हाताला हात दुखले तर असं म्हटलं म्हणून ह्यांनी फुकट कसं काय मानलं? एक दोन कोण कोण? ही एक आणि हा एक आणि ही एक. बरं, ही एक आणि हा एक. आणि तो त्यांनी दिले असं त्यांनी पण नाही दिले. कोणी? दोन सह्या मारल्या. मी आजच्या असाइनमेंट लिहिले फक्त चेक करणं बाकी आहे. चेक करायच्या आधी तुम्ही सह्याच का मारलं? आता जिंदगी आहे तुझी. पण मानेला आता ज्याने साईन घेतले माने आता मला सांग, प्रिन्सिपल सर पण तू बघतो. कागद त्यांनी घेतला, comment सगळ्या केलं. साईन बरोबर झाल्या पाहिजे. मग हा विषय प्रिन्सिपल पर्यंत गेला पाहिजे. जेन्युअनली पोरं लिहिणारे. इथं माझे हात दुखले, मी दोन्ही हाताने असं मग? लिहिले तरी बी झाले नाही. आणि एका आम्ही दिवशी तीन सह्या दिवस झालं मारल्या. तर दुसरी असाइनमेंट लिहिली आणि आणि ही विश्व न लिहिता 5 मिनिटात असाइनमेंट लिहून देतोय म्हणजे 5 मिनिटात नाही लिहिली. थोडा एक क्वेश्चन राहिला होता त्याला 10 मिनिटं लागली. आजचा मॅटर सांग ना तू जरा. काय झालं ते? साईन केली मॅडमची तिकडे बघ. मॅडम हेच काय का तू? नाही ना बोल. मॅडमची चेक इन करण्याच्या आधी मी त्या सीटवर साईन केली. त्याच्यामुळे माझा नंबर साईडला लिहून घेतलाय. मॅडमकडे मी जाऊन आलो. मॅडमने बोलल्या की ठीक आहे मी पुन्हा चेक करतो. त्याच्यामुळे मी आज दुपारी जेवण नाही केलं. मॅडमचंच मागे नाही तर तो काय करत होता मग मॅडमची वाट बघत बसलो होतो त्यांच्या लॅबपाशी. मॅडमची लय बघ. गाईज आता आमचं इथं चालू आहे. काय ते थमचं काय करायचं इथे? काय करतात काय माहिती. आम्हाला लावताय ते करायला थमचं काहीतरी. माने हातच धुवायला लागणार आहे ते. हात चल धुवायला लागणार आहे. चल हात धुवा. इकडे मध्ये नाही बसणार सगळे. असं घे ना, असं ट्रायंगल. गाईज फायनली आता आमचं इथे एक तयार झालंय काहीतरी. काय पण याला काय म्हणतात? याला म्हणतात तरी काय ते तरी सांगा. काय बोलतात त्याला? टाइमपास. गाईज एक प्रकारची फायनल इयरची एक मेमरी आहे. गायज आता झाली झोपायची वेळ आणि आता मी झोपतो. आणि आजचा कॉलेजचा दिवस काय एवढा काय खास गेला ना. आज टाइमपासच झाला. लेक्चर तर जे ते नुसते नावालाच झाले. आणि आता जाऊ दे, आता त्याच्याविषयी काही बोलत नाही मी जास्त. आता मी झोपतो. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. आणि कमेंट करून जे ते सांगा की तुम्हाला कोणता मोमेंट जिथे जास्त आवडला. आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला जे ते विसरू नका. तर मित्रांनो भेटतो आपण आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू.